यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे। मंडपामध्ये सुंदर अशी आसने वस्त्र या ठिकाणी केलेले आपण सर्वांनी आपले नाव नोंदणी करून बॅचेस लावून आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे। स्वागत आहे, धन्यवाद। चला आजच्या कार्यक्रमाच्या आगमन झाले आहे त्यांचे सर्व मान्यवरांचं वर्गमित्र कासळकरांच्या वतीनं सर्वांनी मंडपाच्या ठिकाणी यायचं आहे। ॲडव्होकेट विलास बॅचच्या या कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्वांचं स्वागत आहे। शालेय जीवनातील आठवणी आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी तब्बल 29 वर्षानंतर आपण या
29 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी येत आहोत। कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय लक्ष्मणरावजी ठकरवार साहेब यांचं आगमन झालं, त्यांचं पण हार्दिक स्वागत। तसेच आपले जिल्हा परिषद शाळेतील आपले गुरु, सर्वांना संस्कारित व शिक्षण दिलेले आदरणीय एलएच लंके सर यांचं पण या ठिकाणी आगमन झाले। सरांचं पण सर्व वर्गमित्रांच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी लगेच सन्माननीय ॲडव्होकेट विलासरावजी कुलकर्णी सरांचं आगमन होणार आहे। थोडीशी प्रतीक्षा आहे। सरांचं पण काही मिनिटाच्या आधी या ठिकाणी आगमन होणार आहे। आपण सर्वांना विनंती आहे, वर्गमित्र मैत्रिणी यांना आपण या सुंदर अशा केलेल्या मंडप व्यवस्थेमध्ये आपण सर्वांनी आसन व्हायचं आहे। ज्यांनी सर्व वर्गमित्रांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले, आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी आसन व्हावं। या ठिकाणी 3 सत्रामध्ये कार्यक्रम होणार आहे। प्रथम सत्र, द्वितीय सत्र आणि तिसरा सत्र असं 3 सत्रामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत। प्रथम सत्रामध्ये या ठिकाणी त्यानंतर दीप प्रज्वलन होईल, त्यानंतर अमृतधाम गोशाळेमध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत। अशा गोर करून आपल्या वर्गमित्रातर्फे ज्यांना खाऊ असेल, चारा असेल, जे आपण देत आहोत ते देऊन आपण मातेचं, गोमातेचं दर्शन करूनच तदनंतर या अमृतधाम गोशाळेमध्ये या कासाई नगरीचे स्वर्गीय देगलूर बेलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय गंगारामजी पोशील ठकरवार साहेब यांच्या स्मृती स्थळास या ठिकाणी आपल्याला पुष्पांजली वाहायचं आहे। तदनंतर आपण या मंचावर येऊन आपल्या शिकवलेल्या सर्व गुरुजन काही स्वर्गीय झालेले आहेत, लालबहादूर शास्त्री असतील, जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक असतील, त्या सर्वांचं पण या ठिकाणी आपण श्रद्धांजली व तसेच आपले काही वर्गमित्र पण आपल्यातून हिरावलेले आहेत, त्यांचं पण या ठिकाणी आपल्याला श्रद्धांजली सर्वांचं एकत्रित घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार होईल, तदनंतर प्रास्ताविक होईल, तदनंतर मान्यवरांचं भाषण असेल किंवा मनोगत मान्यवरांचं होईल, त्यानंतर मग आभार प्रदर्शन होईल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे, नाश्ता पण ठेवलेला आहे, नाश्ता करूनच आपण सर्वांनी या ठिकाणी आपण आपलं प्रस्थान करू शकता। हा एक पहिला सत्राचा कार्यक्रम या ठिकाणी आत्ताच आपल्याला शिकवलेले गणेश शिक्षण संस्थेचे संचालक असलेले आमचे आदरणीय ॲडव्होकेट विलासरावजी कुलकर्णी सरांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे। गणेश हॅलो 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 गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट विलासरावजी कुलकर्णी सरांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। सरांच्या चरणी सर्व वर्गमित्र व मैत्रिणींच्या वतीने मी नतमस्तक होतो। सर्व मान्यवरांना मी गणेश शिक्षण संस्थेचे सचिव तथा या अमृतधाम गोशाळेचे गोपालक सन्मान्य लक्ष्मणरावजी ठकरवार साहेबांना पण विनंती करतो, आपण मंचावर यायचं आहे। तसेच आमचे जिल्हा परिषद शाळेचे आमचे गुरु, आम्हाला घडवलेले, संस्कार दिलेले आदरणीय एलएच लंके सरांना पण मी विनंती करतो, आपण मंचावर यायचं आहे। मानवनी आमच्या हाती झाल्यात आपण उपस्थिती, मानवनी आमच्या हाती झाल्यात आपण उपस्थिती, आधी मानवनी आभार आपले, करीतो आम्ही स्वागत, करीतो आम्ही स्वागत। जिने जन्म दिला ती आई, जिने जन्म दिला ती आई, ज्याने संस्कार केले ते वडील,
ज्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना व सर्व गुरुजनांना मी प्रथमतः त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. दिवसाची सुरुवात होते सूर्यकिरणाच्या तेजमय प्रकाशानं. दिवसाची सुरुवात होते सूर्यकिरणाच्या तेजमय प्रकाशानं आणि स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाची सुरुवात होते श्री गणेशानं. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आज या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, गुरुजनांचं व सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणींचं मी बालाजी गंगोलार आपल्या सर्व वर्गमित्राच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सुस्वागतम स्वागतम. विद्येची देवता सरस्वती माता हे मातेचं पूजन आपण करू. या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे. गणेश शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष तथा लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ॲडव्होकेट विलासराव कुलकर्णी सरांच्या हस्ते या ठिकाणी मातेचं पूजन होत आहे. या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवीर देवे सदा वंदिता. सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. शारदा माता की जय. सर्व वर्ग मित्र व मैत्रिणींच्या प्रतिनिधीने आपण या दीप प्रज्वलन करावं. शुभं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धि विनाशाय शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. श्रीनिवास यांनावर आणि बालकी आपण मंडपात यायचं आहे. श्रीनिवास आनंदामध्ये उल्हासामध्ये या ठिकाणी स्नेह मिलन अर्थात गेट टुगेदरचा कार्यक्रम सरस्वती मातेच्या पूजनाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. दीप प्रज्वलन पण झालेले आहे. यानंतर सर्व मान्यवरांचं मंचावर पुन्हा एकदा विराजमान होईल. सर्वांना मी विनंती करतो आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या या कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे सचिव आपण ज्या लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये 10वी उत्तीर्ण होऊन आपण पुढील शिक्षणासाठी पुढे गेलो, त्या शाळेचे असलेले आपले सन्माननीय तथा अमृतधाम गोशाळेचे गोपालक, सुंदर असं या अमृतधाम गोशाळेमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी स्नेह मिलनाचा सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. सन्माननीय मी लक्ष्मणरावजी ठाकरे साहेबांना विनंती करतो आपण अध्यक्षपद भूषवावं. त्यानंतर मी ॲडव्होकेट कुलकर्णी सरांना पण विनंती करतो. सरांचं आम्ही ज्यावेळेस सरांना ॲडव्होकेट विलासराव गुरुजींना आम्ही निमंत्रण देण्यासाठी मी आणि शिवनाथ भाऊ गेलो होतो. सरांनी आम्हाला सांगितलं की त्यांचं तब्येत ठीक नव्हती
पण वर्गमित्रांच्या या आनंदामध्ये त्यांनी सुद्धा त्रास जरी असलो तरी मला तुमच्यासाठी मी वेळ देऊन येऊ शकतो एवढं त्यांनी सांगितलं. खरं सर तुमचं पण या ठिकाणी आम्ही धन्यवाद मानावं लागते. आपल्या या टेम्परेचर मध्ये आपण आलात आणि आपल्या या तब्येत चांगलं असतं. सरांचं पण विनंती करतो, सरांनी पण प्रमुख पाहुणे म्हणून आपण पद स्वीकारावं. त्यानंतर आपले तिसरे मान्यवर आलेले या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील यल्लाजी लंके सरांना पण विनंती करतो, आपण पण प्रमुख पाहुणे बनवून या ठिकाणी आपलं पद आपण स्वीकारावं. अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. यानंतर आपण गोमातेच्या पूजनाने आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायचं आहे. स्वर्गीय झालेले सर्वांचं गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहिलेले या कासाई नगरीमध्ये एवढ्या लहानशा गावामध्ये आपल्याला शिक्षणाचा स्रोत आणण्यासाठी ज्यांनी मेहनत घेऊन या कासाईसारख्या एवढ्या लहान शहरामध्ये या गावामध्ये त्यांनी या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची स्थापना करून या ठिकाणी ज्यांनी केलेले आहे असे स्वर्गीय सन्माननीय माजी आमदार गंगारामजी ठक्करवार साहेब, तसेच स्वर्गीय आपले मुख्याध्यापक राहिलेले उत्तमराजे कुलकर्णी सर, तसेच स्वर्गीय बिरादार सर, तसेच जिल्हा परिषद शाळेतील आपले गुरु असलेले गुरु राहून गेलेले आपले इंद्राक्ष सर, त्यानंतर मुळे सर, मानेकर सर, तसेच आपल्या तिसऱ्या वर्गाला शिकवलेले आपले गट्टावर सर, तसेच 7वी वर्गाला आपल्याला शिकवलेले सुकाळे सर, या सर्वांचं निधन झालेलं होतं. त्यांचं पण आपण या ठिकाणी श्रद्धांजली घेणार आहोत. तसेच आपल्या वर्गात आपल्या सोबत राहिलेले आपले सर्व वर्गमित्र याच्यामध्ये बरेच आपल्यामध्ये हिरावलेले आहेत. अशाच हिरावलेले आपले सायलू बरबडे, पोषती पाशिमार, मारुती चरकुलवार, नागेश कुंभारकर आणि आपल्याला सर्व प्रिय असलेले गोविंद दादा करवेडकर, तसेच आपल्या वर्गमित्री लतिफा पिंजारी, या सर्वांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. तरी रामकिशन गुरुजी यांना मी विनंती करतो, त्यांनी श्रद्धांजलीसाठी आपल्याला या ठिकाणी श्रद्धांजलीचा आपला घ्यायचा आहे. रामकिशन करवेडकर गुरुजी यांना विनंती करतो, आपण माईकडे यायचं आहे. निजामाबाद जिल्हा, कामारेड्डी जिल्हा, बिरकूर, तोंदरगाव चिल्लू अंदरचे स्वागतम, सुस्वागतम. आपले स्वर्गीय मुख्याध्यापक राहिलेले आपले उत्तमरावजी कुलकर्णी सर, तसेच स्वर्गीय बिरादर सर, स्वर्गीय जिल्हा परिषद शाळेतील इंद्राक्ष सर, सॉरी सुकाळे सर, मुळे सर आणि मानेकर सर, तसेच गट्टावर सर, या सर्वांचं पण या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहणार आहोत. तसेच आपले वर्गमित्र राहिलेले वर्गमित्रीण राहिलेले सायलू बरबडे, पोषती पाशिमार, मारुती चरकुलवार, नागेश कुंभारकर, तसेच आपले सर्वांचे प्रिय असलेले गोविंद दादा करवेडकर आणि मैत्रीण पण असलेले आपले लतिफा पिंजारी, आपले सर्व आपल्यामधून हिरावलेले आहेत. या सर्वांना आपण या ठिकाणी आता 1 मिनिटाचा श्रद्धांजली वाहणार आहोत. मी रामकिशन सरांना विनंती करतो, त्यांनी ऑर्डर देते. प्रेम सर्वांना सावधान. 1 2 मान्यवर सर्व वर्गमित्र मैत्रिणी सर्वांना विनंती करतो, आपण गोमातेचं पूजन करायचं आहे. तसेच त्यांना आपण जे खाऊ देणार आहोत किंवा चारा जे आहे ते देऊन आपण त्या ठिकाणी फोटो सेशन घेतल्यानंतर स्वर्गीय माजी आमदार गंगारामजी ठक्करवार साहेब या गोशाळेच्या परिसरामध्ये आपले परवाच 28 फेब्रुवारी रोजी त्यांचं प्रथम पुण्य समारोह या ठिकाणी साजरा झाला होता
आपल्याला पण सर्व महाराजांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पण सन्माननीय स्वर्गीय माजी आमदार गंगारामजी ठकराळ साहेबांच्या समर्पित स्थळास आपण सर्वांनी त्या ठिकाणी पुष्पांजली वाहायचं आहे. चला पुढे जा, चला. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए. मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए. तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ टाकू नका खाली या म्हणजे खाली कधी आला मला सगळ्यांची फोटो येईल बड़ी जवानी सी बचा के रखे हमें वो दिल. पुष्पांजली वाहन झालेले आहे. आपण सर्वांना विनंती आहे आपण मंडपात यायचं आहे. चला या
यांना मी विनंती करतो आपण प्रयत्न लावावे. स्टँड अप. विश्वास कमजोर होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना ज्ञान की हों तेरे तू हमें ज्ञान की रोशनी दे हर बुराई से बचते रहे हम जितनी धीरे भली जिंदगी दे बैर होना किसी का किसी से भावना मन में बदले की होना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना हम न सोचे हमें क्या मिला है हम ये सोचे किया क्या है अरमान खुशियों की बातें सभी को सबका जीवन ही बन जाए मधुबन अपनी करुणा जल को बहा के कर दे पावन हर एक मन का कोना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर होना बरं, सर्वप्रथम प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट विलासरावजी कुलकर्णी सरांचं स्वागत या ठिकाणी मी त्यांचा सत्कार करण्यासाठी सौभाग्यवती शैलेजा सुभानकर यांना मी विनंती करतो आपण सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट विलासराव कुलकर्णी सरांचं या ठिकाणी सौभाग्यवती शैलेजा कल्लाळे तसेच सौ उज्ज्वला धुंदे पाटील
दोन्ही मैत्रिणींच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गुरुजनांचं या ठिकाणी या गणेश शिक्षण संस्थेचे सचिव असलेले तसेच अमृतधाम गोशाळेचे अध्यक्ष तथा गोपालक तथा हॅड्रिक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य राहिले सन्माननीय लक्ष्मणरावजी ठकराळ साहेब यांचं सत्कार या ठिकाणी आपले वर्गमित्र माधव चिंतले व तसेच साईनाथ मॅकवाड या दोन्ही वर्गमित्रांनी या ठिकाणी साहेबांचा सत्कार करतील। साहेबांचं शाल आणि पुष्पहाराने या ठिकाणी आपलं स्वागत करायचं आहे। आपल्या चौघ मित्रांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचं सन्मान या ठिकाणी करायचं आहे। मारुती सूर्य आणि बालके विजय बाजूला थांबून घ्या। साहेबांना शाल टाका। सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी खरंच आपल्या या कार्यक्रमासाठी आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी जागेसाठी आलो होतो साहेबांनी आम्हाला आल्या पहिल्या याच्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह केले। अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला या कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घेता आलं। सन्माननीय जिल्हा परिषद शाळेतील स्काउटचे शिक्षक असलेले सगळ्यांना लोकप्रिय शिक्षक असलेले आपले LH लंके सर यांचं पण या ठिकाणी स्वागत। आपल्या लालबहादूर शास्त्री विद्यालय 10वी वर्गातील अत्यंत सर्व वर्ग मैत्रिणींच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय LH लंके सरांचं शाल आणि पुष्पहाराने या ठिकाणी स्वागत होत आहे। खरंच मला तर वाटायला आता आपण 29 वर्ष नाही आता शाळेतच आहोत काय की विलासराव सरांच्या सोबत 5 मिनिटं का होईना पण त्या ठिकाणी जो आनंद झाला पण थोडस कार्यक्रम थोडस आपल्या वेळेमध्ये असल्यामुळे आपल्याला काही गोष्टीसाठी मान्यवरांना थोडस अडचणी आहेत त्यासाठी आपलं थोडस कमी वेळ घेऊन सरांसोबत एन्जॉय झालेले आहे। सर्व शाळांच्या शिक्षकांना पण आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करण्याचं होतं पण प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण जे आपले गावात राहणारे आहेत अशाच आपण शिक्षकांना आपण बोलावून घेतलं। उत्कृष्ट असं या सुंदर अशा गोशाळेच्या प्रांगणात होत असलेल्या गोमातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली अमृतधाम गोशाळा यांच्या या परिसरामध्ये खरंच आपलं भाग्य आहे। अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये उत्साहामध्ये आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी भाग्य मिळालं। खरंच आपण ठकराळ साहेबांचे सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं धन्यवाद मानतो स्वागत करतो। यानंतर आपल्याला लगेच प्रास्ताविक होईल। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी आपण अल्पहार जो ठेवलेला आहे आपल्या सर्वांसाठी आपण अल्पहार घेऊन आपण या ठिकाणी प्रस्थान करू शकता। तर मी मित्र जिल्हा सत्र न्यायालय नांदेड या ठिकाणी कनिष्ठ या पदावर कार्यरत असलेले आपले विठ्ठल भाऊ कृष्णाड यांना मी विनंती करतो त्यांनी प्रास्ताविक करावं। धन्यवाद। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्र व मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाचा रूपरेषा आपल्याला तर माहितीच आहे। आज आपण स्नेह संमेलन 2025 या नावाने आपण आज इथे कार्यक्रम वर्गमित्र बॅच 1996चा आपण इथे साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी आपला अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे प्रतिष्ठित व सन्माननीय माननीय लक्ष्मणरावजी ठकराळ साहेब लाभलेले आहेत आणि आपले गुरुवर्य ज्यांना जिल्हा परिषद शाळा व LBS लालबहादूर शास्त्री शाळेला ज्यांनी आपला गुरुचे हे देऊन मंत्र देऊन आपलं पुढं आपले आयुष्य घडवलेत असे हे लाभलेले आपला माननीय विलासराव सर तसेच लंके सर इथे आपल्याला लाभलेले आहेत। तर आज माझ्याकडे प्रास्ताविक देण्यात आलेले आहे। तर मला प्रास्ताविकमध्ये
असं सांगायचं आहे की आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरा करण्यासाठी म्हणजे माजी विद्यार्थी 1996च्या बॅचचे मिळाव्यासाठी गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहोत। आणि ह्या गेट टुगेदरमध्ये आपल्याला प्रास्ताविकमध्ये सांगायचं म्हणजे माझा अनुभव वर्गमित्राच्या बाबतीत तर असा आहे की जेव्हा मी गावात येतो तेव्हा मी 7-8-10 मित्र सहज असं भेटत असतो आणि 1-2 तास कधी जातात हे माहीत सुद्धा होत नाही आहे। आणि त्या ठिकाणी मग बालाजी भाऊचं दुकान आहे, श्रीनिवास भाऊ आहेत, भागवत सावकार आहेत। आज भागवत सावकारचं सुद्धा सांगायचं म्हणजे इतके मोठे व्यापारी आहेत, पण आम्ही जर गेलो तर त्यांनी एवढा मोठा व्यापार सोडून सगळं आमच्यासोबत चर्चा करत बसतात। म्हणजे सांगायचं म्हणजे एवढंच आहे की म्हणजे आज सुद्धा आपण इतके जुळलेले आहोत। आणि पुन्हा आज जो आपण वर्गमित्राचा हे घेतलो स्नेहमिलन ते इतकं उत्कृष्ट आहे, त्या निमित्ताने पुन्हा अजून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत। तर हा जो क्षण आहे आणि हा कासळीतल्या पुढील भविष्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे। आणि ह्या क्षणापासूनच पुढच्या भविष्यात सुद्धा काही लोक आपलं हे करतील, आगामी करतील। आणि असेच आपले मागे दीपोळीला 4 ते 5 वर्षाखाली सहजजण सगळेजण भेटलो आपण, क्लासमेट वर्गमित्र फक्त मैत्रीण नव्हते कोणी। तर त्यामध्ये आम्ही एक फोटो सेशन केलं आणि भागवत सावकारच्या लक्षात आले की आपण एक बॅनर लावून टाकूया। खूप मोठा बॅनर लावलो होतो आम्ही। ते बॅनर इतका प्रसिद्ध झाला की गावातल्या त्यानंतर आमचं बंद झालं लावणं, त्यानंतर 5 ते 6 वर्ष कंटिन्यू सगळे बॅचेसनी बॅनर लावले। म्हणजे असं एक आदर्श आपला चालू आहे। तर त्या आदर्शाला आज आपला म्हणजे हे करण्यासाठी तर आपला आज मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर पण आपल्याला इथे लाभलेले आहेत। तर असाच एकदा मला परभणीला, मी पतसंस्थेचा संचालक आहे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा, तर ते हुरडा पार्टी निमित्त परभणीला जाण्याचा योग झाला। तर तिथं 1976ची बॅच 1976ची बॅच ज्यांना लाकडं घेऊन चालवं लागत होतं आणि गाड्यामध्ये आणले काही जणांना, तर ती बॅच येऊन इतकं एन्जॉय करत होतं, खूपच एन्जॉय करत होतं। तर माझ्या मनात इतकं सुचलं, मी तेच एकच विचार करत होतो आणि मी त्यांनाच फॉलो करत होतो की वहिनी काय काय करतात। मी लगेच घरी आल्यानंतर मेसेज टाकला आपल्या LBS ग्रुपवर, आपल्या 1996चा जो LBS ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज टाकलं। त्यात बरेच जण चांगल्या प्रतिक्रिया दिलीत। त्या प्रतिक्रियेमुळे आज आपला हा क्षण इथं निर्माण झालेला आहे। तर मला एवढं सांगायचं आहे की आजचा जो कार्यक्रम आहे तो खूप घाईमध्ये झालेला आहे, पण खूप छान झालेला आहे। आणि 1 महिन्या अगोदर आम्ही 5-6 जण भेटलो आणि विशेष सांगायचं म्हणजे बालाजी चिंचोले जे की 400 ते 500 किलोमीटर दूर बुलढाण्याहून फक्त ह्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। आणि ह्या अगोदर 1 महिना अगोदर त्यांनी नियोजन करण्यासाठी 1 दिवस थांबून त्यांनी नियोजन करून गेलेले आहेत। इतकं सुंदर नियोजन केले, त्या नियोजनाचा हा आज आपला हा फळ दिसतोय आणि तसंच त्यांचा आपण खूप खूप खरंच आभार मानायला पाहिजे। आणि आज सुद्धा त्यांनी बहिणीसह कालपासून धावपळ करत आहेत नियोजनासाठी बालाजी भाऊ चिंचोले। खरंच खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी। तर अशा ह्या आपल्या या ग्रुपवर आजचा जो क्षण आहे खूप महत्वाचा आहे आणि असा हा क्षण आपण इथे साजरा करीत आहोत। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यानंतर आपलं खूप मोठे प्रोग्राम्स आहेत। दुसऱ्या सत्रात आपलं पहिलं सत्र हे आता उन्हाळा असल्यामुळे आपण झाडं जास्त नाही लावलं, पण नाम मात्र आपण 4 झाडं लावत आहोत। ते 2 LBS ला लावायचे आहेत आणि 2 जिल्हा परिषद शाळेत लावायचे आहेत। आणि मग 2 शाळेत आपण थोडंसं हे पण दिलेलं आहोत, पेंट वगैरे। अशा प्रकारे सामाजिक कार्य पण पुढे पण आपण केलेलं आहात आणि याच्यानंतर पुढे आपण वाढून अजून जास्त करूया। पण आजच्या आपण धडीला एवढं केलेलं आहात आणि नियोजन आपलं 3 सत्राचं आहे। तर एवढं बोलून मला प्रास्ताविक करण्याचा मान दिलेला त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करतो। माझं नाव विठ्ठलराव कृष्णावार। मी आता सध्या नांदेडला जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे। मला 2 मुली आहेत आणि मी सध्या नांदेडलाच राहतोय आणि घरी आई आहे, बहिणीचं लग्न झालेलं आहे। सध्या मी समाधानी आहे आणि आज आपण सगळेजण भेटलो, आज तर खूपच समाधानी आहे। खरंच आज असं वाटतोय की मी खरंच शाळेत चाललोय आणि पहिल्या बेंचवर शैलाजा मॅडम बसले आणि कारण आम्ही शेवटच्या बेंचचे आहोत। तर मी अशा प्रकारे मी माझा परिचय दिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद।
पण 7 ते 8 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहेत. कोणी काही नाश्ता केलेला नाही. माझं काही नाही, मी जेवण करून आलो. पण तुमच्यासाठी आम्हाला प्रयत्न आहे. त्यासाठी आमचे बाबा सावकार या ठिकाणी वेळोवेळी आम्हाला सूचना देत आहेत. आपली एनर्जी डाऊन होऊ नये. विचार हे करून करायचं का कसं? नाही नाही, आधी नाव परिचय करून घेऊ आणि मग होईल, परिचय होईल. परिचय तर आपला आहेच, पण सरांना पण या ठिकाणी सुचिता शिवानंदराव वडगावकर. मी सध्या MSCB मध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे अर्जापूर येथे. माझं मूळ गाव परभणी आहे. नामदेवराव खंदाळे मुलगी आहे, मुलगा आणि एक मुलगी आहे. शाळेमध्ये म्हणतात गंगाधर मामाची मुलगी. असं डबल दोन्ही सांगायचं. तुझ्या बाबाचा परिचय शिक्षकाबद्दल पण नमस्कार. दोन नातवांची आजी झाली बरं का. पांड्याची मुलगी आहे. माझ्या शिक्षकांचा मला खूप अभिमान आहे, कारण का मी जे काही शिकले त्यांच्यामुळेच, आणि जे काही माझ्या मुलांना संस्कार लावले ते त्यांच्याकडून शिकलेलं. ते माझे सर असे करतात तसे करतात सांगत होते, मी असे असं हा दोन्हीकडे बी इकडे बी ठाकूर. मी राहणे नांदेडचीच आहे आणि माझे वडिलांचं नाव नरेंद्र सिंग ठाकूर. सुरुवातीला मला गेट टुगेदरचं मुलांनी सांगितलं, त्यावेळेस मला येण्यासाठी थोडं फार असं कन्फ्युजन होऊ लागलं. पण काही असे माझे वर्गमित्र आहेत, त्यांनी मला सपोर्ट केला आणि येण्यासाठी कन्व्हिन्स केलं. मला असं म्हणजे 6 वर्ष झाले मी या कासाळीत आले. येण्यासाठी मला बालाजीचा फार सपोर्ट होता. कारण का मला वाटते वडिलांची आठवण, भावांची आठवण कदाचित आला असेल. 6 वर्षानंतर तब्बल या ठिकाणी त्याने गावात आले नव्हते असं त्यांच्या याच्यातून आहे. आपल्या वर्गमित्रामुळे, सर्वांच्या आग्रहामुळे त्यांनी या ठिकाणी आले. तर धन्यवाद. आपण आम्ही सगळे भाऊच आहोत, तुमच्या पाठीशी आहोत. सर्व गुरुवर आपल्या वडिलांनीच आहेत. त्यासाठी आपण तेवढं भावनिक होऊन आपण येवायचं नाही. धन्यवाद. यानंतर मी सर्वांना विनंती करतो, आपण डायसवर येऊन जर स्टेजवर येऊन जर आपण आपले परिचय दिला तर सुंदर असं होईल. कासरालीला राहते, आदमपूरला देतात मला 2 मुली 1 मुलगा आहे. मुलीला 2 मुली 1 मुलगा आहे. छोट्या मुलीला 1 मुलगी झाली आहे. मी इथं शाळेत गेले, मी इथंच लहानाची मोठी झाले. मी गाव सोडून कुठेही गेले नाही. सगळ्याची आभारी आहे. मला काही बोलता येत नाही. जास्त काय बोलता आलं पण सगळंच काय सांगून आले. धन्यवाद. चला यानंतर पुढील या लवकर लवकर आपल्याला नाश्ता करायचा आहे. सुभाष भाऊ नाश्त्याची तयारी करून आलेले आहेत आपल्याला. या लवकर लवकर या. राखी मनोज गबाळे जळपट्टा राहते. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. आजी झाली नाथ आहे. वाटणं गेले कुठकाच नाही लावून जीवावर आले म्हणतात. धन्यवाद. हॅलो, माझं नाव जयश्री येतले मागसवाडा तेलंगणा आणि मी राहणारी कासराळी, माहेर कासराळी सोमाशे पानोडची मुलगी आहे. पण मला पण 1 नात 2 नाती आहेत. मुलीचं लग्न झालंय, 2 मुलं शिक्षक आहेत. सविता संतोष राठोड हे माझं तिकडलं नाव आहे. मी राहणार भोकरला राहते. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी BMS ला नंबर लागलेला आहे. मुलगा 11वीला आहे. तिच्या मुलीचं लग्न झालेलं आहे. माझं नाव गोदावरी धोडोबा हजारे. मी बासवाडला राहते. माझा प्रदेश तेलंगणा. मी वाघोजी पाटलांची मुलगी, नरबांची बहीण. मला एकच मुलगा आहे. माझे सर म्हणजे शिक्षक आहेत
आणि माझा मुलगा बीटेक लास्ट इयर यावरची हैदराबाद कशी. ओके बरी. हॅलो, माझं नाव साईनाथ गायकवाड आणि माझा इथला आडनाव म्हणजे वेदुलवार. कारण का आमच्याकडं मामाकडे तिकडे मला थोडं शेती वगैरे दिल्यामुळं व्याकलवार तिकडे ठेवावं लागलं होतं. नर्सिंग माझे मुनी म्हणजे माझे वडील. नर्सिंग म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणजे गुरु आज मी त्यांच्यामुळं मी इंग्लिश परफेक्ट होतो. कारण का मी निजामाबादला कल्पतारू हायस्कूलमध्ये 8वी 9वीचे ग्रामर घेतो 2च तास. आणि दुसरं म्हणजे माझे वडील मुनीम तेवढं म्हणजे मला आता गणित परफेक्ट यावंच लागते. कारण का गणिताचं 10वीचा विषय 1 तास घेतो. असं मी मला महिन्याला 18,000 रुपये ते येतात आणि 2 व्हीलर कन्सल्ट आणि निजामाबादला करू शकतो. महिन्याला तसं मी 30-35,000 कमवू शकतो. आणि माझ्या स्वतःच्या गावी मी आल्यामुळे मी ह्या डेटसाठी कमीत कमी 15-20 दिवस कधी येईल हा डेट, सर्वांना कधी पाहावं, सगळ्यांना भेटावं असं. थँक्यू व्हेरी मच. खरंच सर्वांना उत्सुकता होती. मी लास्टला या. माझं नाव महादेव तुकाराम चिंतले. मला 2 मुली आहेत आणि माझी मुली दोन्ही नायगावला शिक्षण घेत आहे. राजेंद्र शिवराम बच्चेडे, बेळकोणी बुजुर्ग. मला 3 मुली आहेत. मोठी मुलगी आता पॉलिटेक्निक IT ला आहे आणि माझं किराणा दुकान आहे. माझा व्यवसाय खूप चांगला आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये खूप आनंद. माझं नाव लक्ष्मण बाबू इजुलकंठे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. माझ्या मुलीचं यंदा 7 मेला लग्न आहे. मी निमंत्रित करणार आहे, पूर्ण परिचय नंतर देईल. आणि मी साहेबांकडे 15 वर्षापासून काम करत आहे. आता सध्या नाही, 1-6 महिने झाले माझ्या मुलीचं लग्न असल्यामुळे मी काम सोडलेलं आहे. असं माझा परिचय आहे. धन्यवाद. ठकराड ताईंचं या ठिकाणी आगमन झालं आहे. ताईंचं पण या सर्व वर्ग मित्र व मैत्रिणींतर्फे सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम. ITI करून पॉलिटेक्निकला सेकंड इयरला ऍडमिशन आहे घेतलेली आहे. मुलगा 9वीला आहे. तुझी पुढे आहे. मी शेती करतो. आरोपी गंगाराम सूर्य. मला 2 मुली 1 मुलगा. 2 मुलीचे लग्न झाले. एका मुलीला 1 मुलगी आहे. एका मोठ्या वडील मुलीला 1 मुलगा 1 मुलगी. मी गणपत गोविंद लंके. मला 2 मुली आहेत. 1 मुलगी BA 3rd इयरला आहे, 1 BA ला आहे, 1 मुलगा आहे. चला धन्यवाद. या शेषराव गणपतराव इंगळे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी UKG ला आहे आणि मोठी 5वीला आहे. मी कॉन्टॅक्ट करतो. सर्वांना नमस्कार. मी श्रीनिवास नरसिंहमलू यन्नेवार हे माझं शाळेतलं नाव होतं आणि आता मी गॅजेट मधून नाव बदलून घेऊन माझं आडनाव यन्नावार केलेलं आहे. माझं लग्न 2008 मध्ये झालं. मी परिषद शाळा कासाळी 8वी 9वी 10वी लाल बहादूर शास्त्री विद्यालय कासाळी इथून. नंतर मी डिग्री पूर्ण केलो अर्जापूरला. लग्न 2008 मध्ये झालंय. 2 मुली आहेत. 1 7वीला आहे, दुसरी 5वीला आहे. मी व्यवसायानं शिवणकाम करतो, टेलरिंग करतो. मी माझ्या जीवनामध्ये सुखी आहे. शाळा व्यवस्थापन समिती सांगा ना. अहो सांगा की व्यवस्थापन समिती अध्यक्ष सांगले नाही. माझं मूळ गाव बामणी आहे. इथून 7 किलोमीटर दक्षिण दिशेला. मी वयाच्या 5व्या वर्षापासून कासाळीत राहतो मामाच्या घरी. आणि इथेच माझं लग्न झालंय मामाच्या मुलीसोबत. काढलाय. माझा लव्ह मॅरेज आहे मामाच्या मुलीसोबत.
आणि माझं लग्न होण्यासाठी माझ्या वर्गमित्रांचा फार मोठा वाटा आहे. माझं लग्न माझ्या वर्गमित्रांनी लावून दिलंय, विशेष करून विठ्ठल कृष्णवाड आणि राम इजुलकंटे यांच्या प्रयत्नातून माझं लग्न सुव्यवस्थित पार पडलंय. दोघांचे धन्यवाद. हॅलो, मी लक्ष्मण गंगाराम पिंगोड कासगावडी. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. मी शेती करते. चांगला शेतकरी आहे. जॉब लागले, खरंच धन्यवाद. मी भारत व्यंकटराव चिंतले कासगावडी. मी सध्या शेती करत आहे. मला 2 मुली 1 मुलगा आहे. आणि वडील मुलीचं लग्न झालं आहे. मुलगा 1 मुलगी आहे. धन्यवाद. राहणार काकमणी. मला 2 मुलं 1 मुलगी आहे. मुलं शिक्षण सुरू आहे. सुभाष बाबाराव हे मुलं. मी ग्रामपंचायत सदस्य माझे आणि परत मी जलजीवन मध्ये काम करते. संजीवनी कंस्ट्रक्शनचे मालक आहे. आणि गावात ग्रामपंचायतला मी गावामध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये मी पाण्याचं भाग घेतलं होतं. आता पण इथं पाणी आणि आता याच्यानंतर पण जलजीवन मध्ये मी पाण्याचंच काम चालू आहे. बालाजी सखाराम चिंचोले, मूळचा कासळीचा. आता जरी गाव दुसरं असेल, कारण सगळं शिक्षण आणि सगळ्या गोष्टी आणि तुमच्यासारखे मित्र कासळीत भेटलं म्हणून मी कासळीचा म्हणून सांगतो. ऐकायचं ना आता ऐकतोय. एवढ्या वर्षात सर्च केला, जॉबसाठी सर्च करण्यात भरपूर वय गेलं आणि सगळ्या गोष्टी लेट झाल्या. लग्न, मुलं. पण आता जॉब असा मिळाला की दुसऱ्याला जॉब देण्याचा. मी LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. दुसऱ्याला रोजगार देणे हा माझा रोजगार आहे आणि सगळं तुमच्यामुळे झालं. धन्यवाद. नमस्कार, मी भागवत मनोहर. माझी मुलगी 8वीला गेलेली आहे. ज्ञानमाता नांदेडला शिकत आहे तिने. आणि छोटा मुलगा राजाराम काकाने धर्माबादला जातो. इथून सकाळी 7ला जातो, 4:30ला परत येतो. काकाने शाळेमध्ये शिकत आहे. इथून 35 मिनिटांमध्ये रोड चांगला झाल्यामुळे 35 मिनिटांमध्ये जातो आणि 35 मिनिटांमध्ये परत येतो. काकानेच्या शाळेत शिकत आहे. आणि माझा बिझनेस म्हणजे पेट्रोल पंप आहे 2 आणि शेती आहे, व्यापार आहे. तुमच्या आशीर्वादानं सगळं छान वेल सेटल्ड झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने अजून तुमच्या आशीर्वादाने प्रगती होत आहे आणि असंच होणार आहे. धन्यवाद. अगदी एवढ्या कमी वयामध्ये आपण एवढी प्रगती केल्यात, आमचं आम्हाला गर्व आहे. यानंतर मी करवेडकर रामकिशन लिंबराम. माझं प्राथमिक शिक्षण तसं मनोगतामध्ये सांगतो भरपूर लांब लचक आहे. असो, मी सध्या जालना जिल्हा परिषद परतूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा पिंपरखेडा इथे कार्यरत आहे. गेल्या 21 वर्षापासून मी जालना जिल्हा परिषद मध्ये सेवा करतो आणि एक आदर्श काम आहे. सांगून अर्थ नाही की ते प्रत्यक्ष तुम्ही पाहायला आलं पाहिजे. असो, पण बरेच वेळेस मी आमच्या काकांना सांगितले, काका बदली माझी नांदेड जिल्हा परिषद मध्ये करा. परंतु काकाने भरपूर प्रयत्न केले. पण NIC पुणेकडून हे बदलीची आता सध्या प्रोसेस सुरू असल्यामुळं आता मानवी हस्तगत आपण काही करू शकत नाही. त्यामुळे मॅन्युअली नाही तर ऑटोमॅटिक हे NIC पुणे ऑनलाईन बदल्या झाल्यामुळं काकांनी सुद्धा बरेच प्रयत्न केले. पण मी अजून काकांना विनंती करतो की मला एकदा नांदेड जिल्हा परिषद मध्ये सेवा करायला संधी द्यावं आणि इथल्या चिमुकल्यांना फार एक आदर्श घडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. सर, आमच्याकडून सुद्धा विनंती करतोय, कारण आम्ही त्यांचे व्हिडिओ पाहत असतो. तर त्यांनी ज्यावेळी शाळेत गेलेले आहेत तिथला कमीत कमी अर्धा गाव रडत होता विद्यार्थी की तुम्ही शाळा सोडून जाऊ नका. अक्षरशः काही जण उपोषणाला सुद्धा बसले, त्यांना शाळेत जाऊ दे नका, म्हणजे बदली होऊ नये याच्यासाठी. आणि खूपच आदर्श शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि त्या शाळेत गेल्यानंतर असं प्रसन्न वाटतोय जसं काही आपण कुठेतरी गार्डन मध्ये आलो का असं वाटतोय. आणि पूर्ण मेहनत स्वतः करतोय. तर तसं आपल्या शाळेतल्या गावाच्या शाळेला पण करायचंय, त्यासाठी तो आपल्याला पाहिजे. आमची विनंती आहे. मग आपल्या कासळीमध्येच आणायचं आहे. रामकिशनला काही लाभ होते, आपल्याला काय मेहनत करायचं करू आपण. साहेबांना रिक्वेस्ट करून साहेब समोर रिक्वेस्ट करतील आपल्यासाठी. पण रामकिशनला आपल्या कासळीतल्या विद्यार्थ्याला घडवायचं आहे. त्याची इच्छा पण आहे आणि आमची पण इच्छा आहे. आणि त्याने जिथं जाईल काका तिथं गार्डन म्हणजे शाळेतले जे पटांगणामध्ये म्हणजे काय पेंटिंग झाडाला निगा करून त्याला हिरवगार ठेवणं, असे बरेच जिथं गेला
ते तिथं खूप सुंदर असं हे करून गेलेलं आहे शाळा. त्याला आपल्याला अजून मान्यवरांचे या ठिकाणी मनोगत ऐकायचे आहेत. अजून कोणी राहिले का? या ठिकाणी आपले स्वर्गीयवासी श्री गंगारामजी ठकरवाड साहेब आमदार यांना विनम्र अभिवादन आणि तसेच आमच्या शाळेचे सचिव श्री लक्ष्मण मामा ठकरवाड साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपले विलासराव सर कुलकर्णी आणि आपले लंके सर आणि जे काही आपले स्वर्गीयवासी झालेले सर आहेत त्यांना सुद्धा माझं श्रद्धांजली असं. आणि या ठिकाणी मी असं बोलू इच्छितो, नाव सांगतो तू पहिले. माझं नाव सगळ्यांच माहित आहे, सांगायची गरज नाही. आणि आमचे पंचायत समिती सभापती आमची मामी रेखाताई लक्ष्मणरावजी ठकरवाड साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आल्याबद्दल. आणि माझे मित्र माधव चिंतले, श्रीनिवास शर्नावर आणि बालाजी गंगुलवार यांनी मला खूप सपोर्ट दिलेला आहे. तसा तर रजनी तयार राहिलेली आहे, त्याचं ऐकून मला सुद्धा दुःख वाटलंय. खरंच भाऊ हे कसं असते हे फक्त हे झाल्यावरच कळते. आज संजय ताई आली, रजनी ताई आली, बरेच गोदावरी ताई बरेच दुरून आलेले आहे, सुजाताई बरेच दुरून आले आहे, आणि जयश्री ताई बरेच या ठिकाणी दुरून दुरून कार्यकर्ते आले, बालाजी चिंचोले आणि नाही आणि या ठिकाणी मी काही जास्त तुमचे वेळ घेत नाही. आमचे विठ्ठल कृष्णावार, सुभाष टेंबलवार या ठिकाणी आमचे उद्योजक, नांदेड जिल्ह्याचे उद्योजक माननीय भागवत साखरचे लोकमनावर यांचा सिंहाचा वाटा याच्यामध्ये आहे सर्वात मोठा म्हणजे. आणि रामकिशन करवळेकर यांचा पण वाटा आहे. मी जास्त काय बोलत नाही. माझं नाव गंगाधर शंकरराव मुलकर, राहणार कासराळी. मला 3 मुली आहेत. एक मुलगी माझी ओळख राहिली, कोणी काय म्हणणं आल्या ते. हॅलो, हा ग्रुप तयार होण्यासाठी फक्त बालाजी गंगुलवार आणि रामकृष्ण करवेडकर हा ग्रुप तयार केलेले. यांना एकदा टाळ्या वाजवा. आपलं ग्रुप तयार होणं, आज आपली भेट होणं म्हणजे रामकृष्ण आणि बालाजी यांना, याच्यामुळे आपण हा ग्रुप तयार त्यांनीच केलेला आहे. थँक्यू. राजकारणामध्ये म्हणतात 3 पक्ष बदलून आलो, तसं माझं बी लाईफ आहे. सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो, बालाजी सायन्ना गंगुलवार, राहणार कासाळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. माझं शिक्षण काही जास्त झालं नाही, फक्त 12वी झालेली आहे. त्याच्या पुढे काही मी शिकलो नाही काही कारणास्तव. तदनंतर मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा 10वी पास होऊन आता 11वीची एक्झाम देत आहे आणि मुलगी 7वीला आहे. माझा मुलगा बिलोली येथे लिटल फ्लॉवर कन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मुलामधून तो दुसरा आला होता. त्याने 96% मार्क घेऊन त्या ठिकाणी पास झालेला आहे आणि आता सध्या तो नांदेड येथे जेईचे क्लासेस करतोय आणि आता 11वीचे जवळपास त्याचे संबंध आले. आता 12वीचं त्याचं ऍडमिशन होणार आहे आणि मुलगी 7वीला आहे. आणि माझा छोटासा व्यवसाय आहे. आपल्या सर्व मित्रांच्या सहकार्यानं बालाजी हार्डवेअर या नावाने मी हार्डवेअर चालवतो आणि आपल्या सगळ्या मित्रांसोबत मिसळून आनंदामध्ये जीवन या ठिकाणी जगत असतो. यानंतर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत होईल. सर्वप्रथम मी खूप वेळ झाला आपले सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी बसलेले आहेत, आपले ऐकून घेतले. खरंच मी विलासराव सरांचं खूप अभिनंदन करतो. त्यानंतर या ठिकाणी मी LH लंके आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले LH लंके सरांना विनंती करतो, त्यांनी आपले
मनोगत सविस्तर व्यक्त करावं. सरांचं तब्येत मी ज्यावेळेस आपण शाळेत होता तेव्हापासून त्याचंच आहे. त्या तब्येतीबद्दल मी थोडंसं बोलावं मी त्यांना विनंती करतो. माझे नाव लक्ष्मण होटलाजी लंके, राहणार कासराळी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड. तर लहानपणी तुम्हाला नावही माहित नसते, विद्यार्थ्यांना पूर्ण नाव माहित नसते, कुठले आहे सरही माहित नसते. पण आज तुम्ही मोठे झालात, तुमचे लहानपणचं रूप आता आठवते आम्हाला. आता मोठं रूप पाहत आहे. माझं शिक्षण BA DED BEd आणि हिंदीमध्ये हिंदी पंडित आहे. या ठिकाणी मला 5 मुलं आहेत. 5 मुलं उद्योगामध्ये आहेत. तर मी याच गावचा रहिवासी आहे. मी रिटायर होऊन 10 वर्ष संपले, 11वा चालू आहे. म्हणजे माझं वय 69 संपलं, 70 मध्ये चालू आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी कासाळीमध्ये कैलासवासी माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलो मी कासाळीला. आणि 1986 ला मुंबई येथे मी प्रशिक्षणाला गेलो आणि 52 योगासनं शिकलो. त्या ठिकाणी मी 52 योगासनं आणि स्काउट ट्रेनिंग घेतलो. आणि ती ट्रेनिंग घेतल्यामुळं आज तुमच्यासारख्या सगळ्या बालकांना आरोग्य लाभलं. कवायत कशा प्रकारे करावं हे कवायतीची तुम्हाला पुरेपूर माहिती मी दिली. आणि त्या योगासनामध्ये असे काही मुलं करत होते आपले दर 26 जानेवारीला, ती पाहून सगळे नागरिक अगदी संतोष होत होते. आणि आरोग्यासाठी हे व्यायाम जे आहे, योगासन जे आहेत, आता 52 योगासनामध्ये मी पाहिले कोणतं एखादी जर शरीर आपल्याला थकलेला असेल तर त्या शरीराचा व्यायाम आहे. त्यामुळं मला कसल्याही प्रकारचं थकवा जाणत नाही. चेहऱ्याचा आहे, डोळ्याचा आहे, कानाचा आहे, सगळ्या प्रकारचा व्यायाम त्या योगासनामध्ये आहे. बऱ्याच जणांना मी योगासन शिकवलेले आहे, आताही शिकवतो आहे. त्यामुळं ही एक आपल्याला देण आहे. पण आपण तुम्हाला आजही मी सांगतो, फोन नंबर घेऊन जा. कधी जर कोणता भाग तुम्हाला किंवा काही जर जाणवत असेल, अस्वस्थता जाणवत असेल तर तुम्ही फोन करा. त्या भागावर कशा प्रकारचं व्यायाम आहे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आजही मी योगासनाशिवाय राहत नाही. एवढेच सांगतो. सरांनी जे सांगितलंय योगासनचं जे महत्व आहे, मी ज्या वेळेस वर्गात होतो तुम्हाला माहित आहे, एवढं मला बोला येत नव्हतं. आताही बोला येईना, बाहेर माईकवरच येते काय आहे काय की. फक्त याचं मला तर वाटते योगासन मुळे सर जे सांगितले ते खरंच आहे. मी दररोज योगा करतो 2 तास, सर्व रुटीन दररोजच आहे. खरंच सरांचं पण या सरासारखं आपल्याला पण राहायचं असेल तर योगासनामध्ये आपल्याला यावंच लागेल. या माध्यमातून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, आपण पण या आस्था चॅनलला लाईव्ह आपले योगगुरु रामदेव बाबा 5 वाजता लाईव्ह येतात. त्यांच्या आसनं बघत तुम्ही सर्व काही बघा आणि करत राहा. सरांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट विलासराव गुरुजी यांना विनंती करतो, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा, वचनच करा. त्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री लक्ष्मणराजे ठक्करवाड, तसेच माननीय लंके गुरुजी आणि
माजी सभापती रेखाताई बोलण्यामध्ये त्रास होईल कुठे कार्यक्रम आहे केलेला आहे त्याला निमंत्रण देण्यासाठी दोघं जण आले होते त्याला मी साहित्यामध्ये प्रगती प्रवृत्ती मला खूप मी सांगितलेलं आहे त्यांच्या जे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की आपले विद्यार्थी आहेत पण द्यायला काय करणे त्यांना मी प्रगती लावतो 5 ते 10 मिनिट 5 ते 10 मिनिट राहील त्याच्यानंतर घरी यायची असं सांगितलं पण हे सगळं पाहून मला इतका आनंद झाला की माझ्या आयुष्यात झाला रिडक्शन आहे माझ्या सर्व माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी तो गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे त्याला एकच अर्थ आहे तो म्हणजे एकमेकांची भेट होणे भूतकाळ आठवण करणे भविष्य काळाची अपेक्षा करणे हा उद्देश आणि आपल्या गावाचा पहिला कार्यक्रम आहे की गेट टुगेदर हा पहिलाच कार्यक्रम त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही जाणीव ठेवून गेट टुगेदरचा कार्यक्रम आता ह्या ठिकाणी मी जेव्हा आलो इथं त्यावेळेस मी भारावून गेलो कारण असं आहे की विद्यार्थ्याचं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला आणि विशेष म्हणजे काय तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती केला ते ऐकून खूप आनंद झाला आणि अशीच प्रगती करा आयुष्यामध्ये कारण लाईफ इज शॉर्ट हार्ट इज लॉंग आयुष्य फार कमी आहे आणि आपल्याला करायचं भरपूर आहे माणसाच्या आयुष्यात काय होतं की संधी पुष्कळता येते पण त्या संधीचा वापर कसा करावा हे त्याला समजलं तो पुढे म्हणून इंग्रजीत म्हण आहे चान्सेस हॅपन्स टू ऑल पण हाऊ टू मोल्ड द हार्ट संधी पुष्कळ येते पण त्या संधीला कसं मोल्ड करावं कसं वळण द्यावं हे ज्याला समजलं तो पुढे आयुष्यामध्ये पुष्कळशा गोष्टी अशा आहेत की अनपेक्षित घडतात जे आपण कधी विचार करत नाही आता या ठिकाणी सगळे माझे विद्यार्थी आहेत लक्ष्मणराव छत्रपती देखील माझे विद्यार्थी आहेत मला अभिमान मला एका गोष्टीचा आनंद झाला पुत्र भावा असा की ज्यांनी त्रिलोकी खेळला कारण त्यांच्या वडिलांची जी समाधी यांनी त्या ठिकाणी केली त्या कार्यक्रम आजारी होतो ते पाहून मला इतका आनंद झाला मला असं वाटलं की हा वाघ आहे गावाचा वाघ त्यांनी आपल्या जे वडिलांना आईना सगळ्यांना हे करून वडिलाबद्दल जी त्यांनी हे दाखवलं ते खूप 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 आनंद झाला आणि एक मला आठवलं की असे विद्यार्थी तयार झाले त्याचा आपण अभिमान अशी आहे आयुष्यामध्ये की माणसाला खूप मोठं व्हावं असं वाटतं प्रत्येकाला वाटतं मलाही वाटतं
पण संधी आहे ना फार. आता मी 2005ला रिटायर करतो. त्याच्यामुळे 5ला मी कोर्टामध्ये गेलो. कोर्टात गेल्यानंतर हा नवीन क्षेत्र आहे. शिक्षकी व्यवसाय वेगळा आणि कोर्ट वेगळा. पण तिथला अनुभव घेऊन पाहिला आणि 20 वर्षे आले शुभेच्छा. आयुष्यमान व्हा, खूप मोठे व्हा, आयुष्य चांगलं जाता, प्रामाणिकपणा ठेवा आणि दुसऱ्याबद्दल आदर व्यक्त करण्याची भावना ठेवा. धन्यवाद सर. एक मिनिट. या ठिकाणी हॅलो. हो. धन्यवाद सर. तुमच्या आदरसंस्कार होते, जे शिक्षण होतं इंग्लिश मध्ये तुम्ही म्हणत होता नेहमी 3x3 आलं म्हणजे पूर्ण इंग्लिश आलं. हृदयाला स्पर्श करतात. आपण एवढ्या तब्येत खराब असताना सुद्धा डॉक्टरांनी सरांना सांगितलं होतं की जास्त बोलू नका, पण त्यांचे भावना या ठिकाणी आवरना गेले. आपल्या विद्यार्थ्यांना सर्वांना बघून खरंच सरांचं या ठिकाणी वर्गमित्रातर्फे शिक्षकांना आपण या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आपण एक भेट देत आहोत. सरांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठवले माझ्या शुभेच्छा. गेट टुगेदर साठी शुभेच्छा. सर्वांचं पुढील आयुष्य सुखाचं आणि समृद्धीचं जावं. सर्वांनी आनंदात राहावं. सर्वांचं आयुष्य सुखाचं जावं ही सदिच्छा. धन्यवाद सर. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून सरांना पण धन्यवाद मानायचा आहे. यानंतर माजी विद्यार्थी राहिलेले बिलोली पंचायत समितीचे माजी सभापती आमचे ताई सभापती रेखाताई लक्ष्मणराव ठक्करवाड यांना मी विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करावं. शास्त्री विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत. या ठिकाणी सन्माननीय सभापती रेखाताई लक्ष्मणराव ठक्करवाड यांचं स्वागत उज्ज्वला सोमाशी आणि शैलेजा सुभानकर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. शाल आणि पुष्पाने आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर अध्यक्षांचं पण भाषण आहे. अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर लगेच या ठिकाणी आपल्याला नाश्ता होईल. खूप वेळ झाला आपल्याला नाश्त्यासाठी. आपण वेळ त्यांना 11 दिलं होतं. त्यासाठी आता आपल्याला अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर लगेच आपल्याला नाश्ता घ्यायचा आणि सर्व ठिकाणी वर्गमित्र व मैत्रिणींच्या वतीनं सन्मान या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं छोटंसं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आमच्या वतीनं या ठिकाणी गिफ्ट. सन्माननीय व्यासपीठ, माझे विद्यार्थी, माझे मैत्रिणी आणि माझे मित्र, बालमित्र आणि बालमित्र माझ्यापेक्षा छोटे आहेत पण मी पुढच्या वर्गात. माझं पण शिक्षण इथं जिल्हा परिषद शाळेमध्येच झालेलं आहे 1ली ते 7वी पर्यंत. आणि 10वी पर्यंत माझं इथं लालबहादूर शास्त्रीलाच झालेलं आहे. आणि 11वी झालं, 12वीला माझं लग्न झालं. आणि त्यांचे सर आम्ही लहान असताना पण होते इथं जिल्हा परिषद शाळेला. पण आळंदीकर सर, विनायकराव सर त्यांनी होते आम्हाला. सर नंतर आले त्याच्यामुळे तेवढं हे नाही. आणि जे आपला कार्यक्रम तुम्ही ठेवला गेट टुगेदर पहिल्यांदा सुरुवात केली, खूप छान वाटलं. कालच मला माहीत झालं की आले होते ते मळ्यामध्ये तर असं आहे म्हणून कळालं. खूप छान झाले, सगळ्यांची भेटी गाठी झाली. आणि कासराईमध्येच माझं लहानपण गेल्यामुळे सगळे मला ओळखीचेच आहेत, म्हणजे नवीन कोणी नाही.
आणि आता यांनी बसलेली आहे तुझी आत्या माझी शोभा आणि रेखा माझी मैत्रिणीच आहेत. यांची सगळे आमची मैत्रिणीच आहेत. त्याच्यामुळं कासवाई मला असं सासरही वाटत नाही आणि माहेर असं माझंच गावच वाटत. आणि हे कार्यक्रम ठेवल्यामुळं एकमेकाची भेटी गाठी, एकमेकाचे विचार आणि अडचणी, कधी वेळ पडला तर आता जसं भाऊ बहिणीसारखं तुम्हाला जरी वेळ पडलं तर आपल्याला भावाला सांगायला अधिकारानं हक्कानं वाटते. तसं एकमेकाला आपल्याला काम पडलं तरी आपण हाक मारू शकता. हे गेट टुगेदर मुळे होऊ शकते. आता बरबाद घटना घडली आमच्या भावाच्या मित्राच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला. गेट टुगेदर त्याने आमचा भाऊ छोटा भाऊ आणि म्हणायचा त्यानं हे केलं होतं. तर त्याच्या मुलीचं परवा झालं तर सगळं मित्र मिळून त्यांना पुण्याला स्वतःचं घर राहायचं त्यांना दिलं मित्राला. आणि मैत्री म्हणजे मित्राची मुली इतकी सिरियस होती. सगळ्यांना आशीर्वाद पैशापासून तर याच्यापर्यंत त्यांनी सगळ्यांनी हे केलं. रात्रीच बोलले मी म्हणजे एकमेकाचा असं सहवास राहायचा. आपले भाऊ बहिणीपेक्षा मित्र मैत्रिणीचं नातं खूप जड असते. त्याच्यामुळे हे ठेवल्यामुळं खूप छान वाटलं. असं सगळ्यांनी मिळून ठेवलं. माझं की मला 2 मुलं 2 मुली आहेत. आणि मोठा मुलगा BS ऍग्री झाला, बिझनेस सांभाळतो अरविंद ठक्करवाडा. आणि अनुराधा ठक्करवाडा ते पल्लेवाड हॉस्पिटलला त्यांना दिलेला होता गोरंगावला. आणि छोटी मुलगी डॉक्टर आहे. पंचकर्म केली BMS करून ती. छोटा मुलगा डॉक्टर आहे. तो आला देगलूरला गेला. आला असला तरी येतच जात ना. माझी मुलं पूर्ण तर कासराईमध्ये नव्हती माझी मुलं, पण धरावतला माझ्या आईकडेच राहत होते. नंतर आम्ही 7वी पासून नांदेडलाच घर केलं होतं. त्याच्यामुळं सहवास त्यांना बाहेरच लागलं कासराईचा नाही. आणि आम्हाला मात्र कासराईमुळे आम्ही खूप प्रगती केलो. आता सर आहे त्यांनी पुढच्या वर्गात होती, मी मागच्या वर्गामध्ये. आणि दोघे एका वर्गात नव्हतो. आणि आमचं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाही. हा ते एक सांगायला. आताची संस्कृती लव्ह मॅरेजवर जास्त, पण ते बरोबर नसते. जे अरेंज मॅरेज आपल्या आई वडिलांनी करतात ते पूर्ण काळ टिकते. हे लव्ह मॅरेज मात्र टिकत नाही. थोडं काही झालं की तिथं तेव्हाच फाटून जाते. त्याच्यासाठी सगळ्यांनी विचार करून आपल्या लेकरांना पण आपण आई वडिलांनी संस्कार द्यायला पाहिजे. तरच मुलं घडवतात. आजकालच्या टीव्हीवर मोबाईलवर खूप मुलं आपले एकदम हातच्या बाहेर चालले. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक लेकरांना संस्कारामधूनच घडवायला पाहिजे. तरच मुलं आपले चांगले निघतात. एवढं बोलून माझी यानंतर सन्माननीय लक्ष्मणराव ठक्करवाड साहेब जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप जिल्हा सरचिटणीस यांचं भाषण. लाल बहादूर शास्त्री विद्यालय कासरळीच्या 96 वर्षाच्या बॅचच्या स्नेह संमेलन वर्गमित्र गेट टुगेदर आयोजित केलेल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आताच ज्यांचं मार्गदर्शन झालं, मार्गदर्शन करून त्यांच्या तब्येतीचं कारण असल्यामुळे या शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि आमच्या संस्थेचे आता सन्माननीय अध्यक्ष विलासराव कुलकर्णी गुरुजी आणि त्याच्या पूर्वी मार्गदर्शन केलेले जिल्हा परिषद शाळेचे कासराळीचे शिक्षक आणि त्यांची सेवापूर्ती एडीआय म्हणून रिटायर झालेले लंके गुरुजी, आताच आपल्याला आपलं मनोगत व्यक्त केलेले ह्याच शाळेचे माजी विद्यार्थिनी आणि तालुक्याच्या माजी सभापती सौ ठक्करवाड आणि या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्री. खर तर मी मार्गदर्शन जिल्हा परिषद सदस्य म्हणून करू
जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून करू की मी तुमच्यासारखाच एक माजी विद्यार्थी म्हणून करू, हा एक प्रश्न माझ्यासमोर. आणि माझ्या पहिलं माझ्या सौभाग्य होती ना या ठिकाणी बोलल्यामुळे आता माझ्याकडे काही बोलायचं शिल्लक राहिलं. असं मला खूप आनंद झाला. भागवत सावकार असतील, आमचं बाळू असेल, बालाजी असेल, 15-20 दिवसाखाली ते माझ्याकडे आले. मामा असा असा एक कार्यक्रम करायचा आहे आणि आम्ही ती जागा बघायला. मला वाटतं बाबा त्याच्यापेक्षा जागा कासळीत तुम्हाला दुसरी काही चांगली भेटेल असं मला वाटत. आणि तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा, आम्ही सगळी व्यवस्था या ठिकाणी करू. कारण आता ज्या मुली समोर आहेत ते सर्वांचं माझा परिचय आहे. कदाचित मधल्या काळामध्ये सुखदुःखामध्ये आपण एकमेकांना परिवारापासून कुटुंबापासून राखी असेल, तिलाही फार मोठं दुःख या ठिकाणी झालेलं आहे. ती आमची ठाकूर असेल, तिच्या आई वडिलांपेक्षाही तिच्या आजोबाचे माझे संबंध जास्त आहेत. त्यांनी आणि आम्ही फिरत असताना त्या मठाच्या महाराजांसाठी 4 दिवस एकत्र होतो. ते त्यांच्या जीवनामध्ये कधी तंबाखू खाला नाही, बिडी पिलं नाही. बाजूला कोणी जर बिडी पित असेल तर एवढा राग त्यांना यायचा की आमच्यासारखा माणूस सुद्धा घाबरतो. मग ते आमचे मनोहर पाटील समाशी असतील, त्यांचे वडील, तुला माहित नसेल ऐक ना, तर मी सगरोळीला शिकायला होतो आणि सगरोळीला शिकायला असताना ते तिथं व्यापार करण्यासाठी येत होते आणि आम्हाला ते 5 पैसे देत होते त्या ठिकाणी. याची सुद्धा मला त्या ठिकाणी आठवण. गोदावरी असेल तर ती पुढं जाण्याकरता तिच्यामध्ये कॅलिबर होतं, पण आई वडिलांची परिस्थिती त्यावेळेसच्या त्या लोकांनी त्यांना पुढं शिकवण्यासाठी कमी पडले. आणि खरोखर आपल्या शाळेचा इतिहास तुम्हाला माहित असेल. या ठिकाणी माजी आमदार टक्करवाड साहेबांच्या प्रयत्नातून ही शाळा थोडी मोठी झाली. पण त्याच्या पहिलं जर त्या शाळेचं फाउंडर कोणी असेल, माजी अध्यक्ष करडखेड सर, ते अजूनही आहेत. पण त्यांनी म्हणले की आता माझं वय झालंय की कोणीतरी पुढं काम केलं पाहिजे. मी त्यांची आठवण या ठिकाणी याच्यासाठी करतो सर. ते आपल्या गावचे जावई आहे. आता जे विलासराव गुरुजी गेलेत त्यांच्या मोठ्या काकाची मुलगी त्यांना दिली, गोपाळराव महाराज म्हणून होते. आणि त्या गोपाळराव महाराजच्या मुलीचं शिक्षण फक्त 7वी पर्यंत झालं. आणि त्यांचं लग्न झाल्यावर त्यांना असं वाटत होतं सतत की बाबा माझी बायको कासराळीची आहे आणि तिचं शिक्षण 7वी पर्यंत झालं. आणि 7वी पर्यंत शिक्षण झाल्यावर म्हणजे प्रत्येक याच्यानंतरची मुलगी ती ब्राह्मण होते, जे ब्राह्मणाची मुलगी 7वी पर्यंत शिकली तर बाकीच्या मुलींचं काय होईल. म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीला मॅट्रिक पर्यंत शिकवलं, त्याच्यानंतर बीएड डीएड केलं आणि त्या दोघंही शिक्षक झाले. आणि एका शिक्षकाच्या पगारीवर ही शाळा त्यांनी नवीन काढली की कासराळीच्या मुलींचं शिक्षण हे मॅट्रिक पर्यंत तरी कमीत कमी या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून आपण सर्वजण मॅट्रिक या ठिकाणी झाला. म्हणून या ठिकाणी त्यांची आठवण करणं हे मला गरजेचं वाटते. त्यांचं वय आता 88 वर्ष आहे, पण ते अत्यंत उच्च विचाराचे आहे. या शाळेमधून त्यांनी 1 नया पैशाची सुद्धा आपल्या पोटाला लागेल, कुटुंबाला लागेल असं कधीच विचार केला. आणि त्यांनी मला त्यावेळेस सांगितले 25 वर्षापूर्वी की एखादी गाय जर आपल्याला द्यायची असेल तर आपण ती फटकाला देऊ न, ती आपण चांगल्या शेतकऱ्याच्या घरी दिली तर ती चांगलं राहते. म्हणून ते संस्था आहे. माझे वडील उपाध्यक्ष होते. माझ्या वडिलांचा संस्था काढण्यामध्ये काही फार मोठा सिंहाचा वाटा नाही. संस्था काढण्याचा वाटा सिंहाचा वाटा हे करडखेडकरांचा सरांचा आहे. म्हणजे आपले जे जावई होते जावई आहेत आणि त्यांच्या पत्नीच्या शिक्षण म्हणजे मुलींचं शिक्षण कासराळीचं झालं पाहिजे, ह्या करता ही शाळा उघडलेली आहे.
पण त्या काळामध्ये पण ते आमचे कैलासवासी चंद्र सावकार असतील, त्या काळातले जे जे राजकारणी लोक होते, ठाकूर साहेब असतील, तिथे काही अडचणी त्या शाळेला आणले इत्यादी आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने माणसं लागत होते, म्हणून ते ठाकरवाड साहेब जवळ केले आणि ती संस्था त्यांना सपोर्ट करून ते बाजू. त्याच्यानंतर मी तिथला विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी आहे, त्या जर बसले त्याच्यापैकी अशी केस एकच असेल की आम्ही दोघेही त्या शाळेचे विद्यार्थी आणि राजकारणामध्ये आम्ही जरी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये पुढे गेलो, भागवत सारखं आम्हाला काही उद्योजक होत आलं नाही. म्हणजे प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं आहे. मला या गावचा सरपंच करण्यामध्ये आणि मला या स्टेजमध्ये उभा करण्यामध्ये, उभा टाकून बोलण्याकरता ज्यावेळेस मी शाळेत होतो आणि शाळेच्या मॅट्रिक झाल्याच्या नंतर, माझं लग्न झाल्याच्या नंतर आमच्या गुरुजींनी उभा करून 5-5 मिनिटं 2-2 मिनिटं उभा करून बोलत होते. त्याच्यामध्ये विलासराव गुरुजी होते, विराजदार गुरुजी होते, डोमराव गुरुजी होते. सगळ्या शिक्षकांना मला त्यांना असं वाटत होतं किंवा मी ह्या गावचा सरपंच आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्या वडिलांच्या, तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मी सरपंचही झालो आणि आजपर्यंत माझी पत्नी असेल, सभापती असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल किंवा या राजकारणामध्ये आजपर्यंत आताही जिल्ह्यामध्ये मी जे काही आहे हे लोकांच्या प्रेमामुळे, लोकांच्या आशीर्वादामुळे आहे. आणि ह्या शाळेचा विद्यार्थी हे कमिशनर ह्या पदावर आहे, एक्साईज मध्ये कमिशनर आहे विजय गुट्टेवाड. मग आपले त्यांचाही आम्ही एक कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. आमच्याही शिक्षकांना मी सांगितले की या ठिकाणी सचिव आहे. मी 25 वर्ष काम वडिलांच्या हाताखाली केले ते शाळेत आणि त्याच्यानंतर गंगाधर मामा असतील, आमचे गंगाधर मामा, शंकर मामा माहित आहेत का? शंकर मामा माहित, गोष्टी शंकर मामा ते पेटेवाले, ते गंगाधर मामाच्या पूर्वीची, म्हणजे ही शाळा 1961 ची स्थापन झाली, 61-65 स्थापन झाली. 65 ला शंकर मामा होते आणि त्यावेळेसचा स्टॉप होता आणि पहिला स्टॉप म्हणजे आमचे सगळे शिक्षक आणि त्यांच्यासोबत काम करत असताना योगायोगाने आम्ही काम करत गेलो. त्या ठिकाणी काय मिळते हा विषय आम्ही कधी विचार केलो नाही, पण आम्हाला संचालक केले. तर वडिलांना त्या काळामध्ये होते, उपाध्यक्ष होते, अध्यक्ष झाले. ते शाळेची याच्याकरता सांगतो मला माहीत असते. आणि आपण जीवनामध्ये आपली कर्मभूमी, मातृभूमी, आई वडील, आजी आजोबा आणि आपली शाळा याला कधीही आपण लग्न झाल्याच्या नंतर, मुली लग्न झाल्याच्या नंतर सासरी गेले, त्या ठिकाणचं तुमचं नाव डबल झालं, म्हणजे इथलं नाव आणि तिथलं. आणि त्याच्यानंतर काही मुली आमच्या इथे सूट म्हणून आल्या, ते त्यांचं नाव जसं त्या शाळेमध्ये शिकले इथे येऊन शिकले. आणि आपण किती मोठे पैशाने झालो, किती मोठे पदाने झालो, किती मोठं वेगवेगळ्या माध्यमातून झालो, याच्याही पेक्षा मला चांगला आई वडील, चांगला नवरा, चांगली बायको, चांगले आजी आजोबा ज्यांना होतं आलं ते त्यांच्या जीवनात. जीवन मृत्यू हे आपल्या हातातली गोष्ट, काही बनणं सुद्धा ही आपल्या हातातली गोष्ट. आता कदाचित माझ्या पत्नीने तुम्हाला सांगितलं की आम्ही दोघंही सोबत मागे पुढे होतो, 10 वर्ष होतो, पण आम्हाला मॅट्रिक होईपर्यंत, शाळा पूर्ण शिकून बाहेर निघेपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की आम्ही दोघं लग्न करून घेणार. ही खरी गोष्ट आहे. आणि लव्ह मॅरेज हे काही वाईट नाही, त्यांनी वाईट म्हणला, लव्ह मॅरेज वाईट नाही. लव्ह मॅरेज केव्हा वाईट होऊ शकते, ज्यावेळी आपण शारीरिक आकर्षणाने जवळ येतो तर ते वाईट आहे, आणि ज्यावेळेस विचाराने आणि मनाने जवळ येतो तर ते लव्ह मॅरेज. कुठलाही हुंडा ते वाईट नाही. ज्यावेळेस एखाद्या आई वडिलांनी आपल्या मुलीसाठी जर काही आपल्या भाग देत असतात तर ते वाईट नाही, पण तेच जावई किंवा सासरकडची मंडळी हुंडा इतकंच दिलं पाहिजे हा आग्रह असेल तर, कारण हुंडा ही पद्धत मला कदाचित माहित नसेल. जे आपण सर्वांचे आराध्य दैवत श्रीकृष्ण, कृष्णाला पांडवाला मदत करायची, कृष्णाला पांडवांना मदत करायची होती आणि पांडव हे स्वाभिमानी,
ते काही हुंडा घेऊन लग्न करणारे नव्हते किंवा काही दिलं तर हे पैसे घेणारे नव्हते. त्यामुळं पांडवांना सुभद्रेला पळवून घेऊन जाऊन लग्न करून घ्या म्हणणारे श्रीकृष्ण आणि आपल्या बहिणीला मदत केली पाहिजे ह्या दृष्टीने त्यांनी इतकी हत्ती, इतके घोडे, इतके सैनिक त्या काळामध्ये त्यांना दिलेले आहेत त्या हुंड्याच्या रूपात. म्हणून हुंड्याची पद्धत ही आज नाही तर त्या काळापासून आलेली आहे. हुंडा नाही तर आपण आपल्या मुलीचा वाटा, जसा आज कायदा झालाय. कायदा काय झालाय तर आपल्या भावासोबत बहिणीचाही तेवढाच. काही लोक भांडतात आम्हाला पाहिजे आमच्याकडे येतील, काही लोक भांडतात, काही लोक मला एक दोन मुली आहेत, मला एक होईना. जर त्या बहिणीला आपण आपला हिस्सा देत असतो तर त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तिचाही हिस्सा. आपण उपकार करत नाही, मग आपण कशा पद्धतीने दिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने घेतलं पाहिजे ते दोघांजवळ. आणि हे आई वडिलांचे संस्कार. आई वडील, आजी आजोबा आपल्या मुलीला आपण हुंडा नाही तर तिला कन्यादान म्हणून, आणि हे कन्यादान कधी हुंडा नसतो. आपण आपल्या बहिणीला आपल्या मुलीला एखादी साडी देतो, कोणी 1000ची घेत असेल, कोणी 5000ची घेत असेल, कोणी 10,000ची घेत असेल, पण 100 रुपयाच्या साडीलाही तेवढंच प्रेम आहे आई वडिलांचं, भावाचं, आणि 1000 आणि लाख रुपयाच्या साडीलाही तेवढंच महत्व आहे. आणि बहीण भावाकडून एखादी ओवाळणी बहीण घेत असेल तर त्या बहिणीने त्याच दृष्टीने त्याचं स्वीकार, कारण प्रेम हे महत्वाचं आहे, साडी हे माध्यम आहे. म्हणून आपण ओवाळणीमध्ये कोणी 5 रुपये टाकते, कोणी 10 रुपये टाकते, कोणी लाख रुपये टाकते. म्हणून बहीण भावाचं जे नातं आहे त्याच्याही पेक्षा जर चांगलं नातं कोण असेल पण कुठल्या दृष्टीने आहे की ज्या दृष्टीने तुम्ही पाहता विचार करता त्या दृष्टीने. म्हणून आपण लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज वगैरे वगैरेच्या गोष्टी आता संपल्या. आता मुलं आणि मुली ते लहानपणापासून मित्र आणि मैत्री. मी तर सांगतो तुम्हाला की तुम्ही 96चे आहे का? मी 78चा विद्यार्थी. 78, 79ला मी ह्या शाळेतून गेलो. शाळेपर्यंत जाईपर्यंत ते आजपर्यंत म्हणजे जवळजवळ आज माझ्या माहितीप्रमाणे 25 आणि 25, 50 आणि 3 म्हणजे 53 वर्ष झाली मी शाळेत. आजही त्या शाळेचं आकर्षण असं आहे, मी जरी सचिव असेल किंवा अजून कुठलाही त्या नात्याने तिथं जाण्यापेक्षा मी विद्यार्थीच आहे ह्या नात्यानेच मी तिथे आजही म्हणजे शाळेचं आकर्षण मला काय आहे ते मी सांगतो. आणि प्रत्येक विद्यार्थी जर शिक्षक असेल, आम्ही तर 3 शिक्षकाला विद्यार्थ्याला इथं शिक्षक. सचिन असेल, सचिनला गंगाधर मामाचा थोडा वारसा होता आणि तो BSc B.Ed होता. आम्हाला 25 लाख रुपये देतो म्हणणारे मुलं आमच्याकडे येऊन गेलेत आणि सचिनला दिले. आमचा विकास असेल त्याला त्या ठिकाणी त्यांचे बंधुराज आहेत, त्यांचे मुख्याध्यापक, त्याचं आज रिटायरमेंट सही पाहिजे होती तो सकाळी येऊन गेलाय, त्याला त्या ठिकाणी घेतलं. तिन्ही विद्यार्थी नॉन टेक्निकल तर सगळे विद्यार्थी त्या शाळेच्या, ज्या शाळेमध्ये आपल्याला घेता येईल, ज्यांना ज्यांना संधी देता येईल, कारण ते टेक्निकल गोष्टी मात्र आपण आपल्या विद्यार्थ्याला देऊ शकतो, तो BSc B.Ed नाही. म्हणून असं अशा दृष्टीने आपण आपल्या शाळेकडे बघितलं पाहिजे, आपल्या गावाकडे बघितलं पाहिजे, आपल्या बाहेरकडे बघितलं पाहिजे, आपल्या आई वडिलांकडे बघितलं. माहित नाही पण मला कधी कधी बाजून जसं आम्ही आता एकीकडे गुरुजी आहेत, गुरुजींनी त्यांचा आनंद व्यक्त सांगितलाय की कशामध्ये आहे. आणि खरोखर तुम्हीच नाही, माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी ते मोठे आहेत. माझं 64-65 रनिंग आहे सर, 70 आहे, म्हणजे माझ्यापेक्षा एक 5 वर्षांनी तुम्ही मोठे आहात. पण जे शरीर हे सगळ्यात मोठं धन, पैसा हे तुमचं मोठं धन नाही, आणि संस्कारित मुलं त्याच्याही पेक्षा मोठं. म्हणून आपल्या सर्वांना मी आता तुम्ही रिस्पॉन्स दिला मी जास्त बोलत चाललो तर जीवनामध्ये सर्वांना एक आनंदाची गोष्ट जर कोणती असेल तर आपण सत्य बोला, सत्य राहा, वागण्यात आणि बोलण्यामध्ये अंतर घेऊ नका, नसेल ते दाखवायचा प्रयत्न करू नका, जे आहे तेच दाखवा. आता माझी केस पांढरे, आमचं दोघांचं रोज भांडण होते की ते जे आहे ते राहू द्या, नाही ते आपण असं केलं पाहिजे. नाही, जरी केसावरची गोष्ट सोडून टाका, मजाकची गोष्ट सोडून टाका, जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे,
जी डुप्लिकेट असलेला जर प्रयत्न दाखवायचा केलो तर जीवनामध्ये सुखी आपण होत नाही. म्हणून सत्य गोष्टीला सोडायचं नाही. मुलांवर संस्कार करा, आपल्या आई वडिलांची काळजी घ्या, आपल्या शाळेची काळजी घ्या. आणि या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं कार्यक्रम केलात मला खूप आनंद वाटला. मी तर आज तुम्हाला माहित नसेल कदाचित, आज राम शिंदे आमचे सभापती आहेत महाराष्ट्रात, ते नांदेडला येऊन आले. त्यांच्यासाठी मला भेटायला जायचं होतं. त्याच्यानंतर दुसरे 2 कार्यक्रम मला हैदराबादला माझ्या भावात दवाखान्यात, त्या कार्यक्रमाला जायचं होतं. पण मला काल त्या चिंचलेने सांगितलं की बाबा उद्या आपला कार्यक्रम आहे. मला उद्या आज आहे हे माहित नव्हतं आणि आपल्याला बोलवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी मला एकतर त्यांच्या मुली आहेत ते म्हणजे मामा म्हणते किंवा त्यांना सगळ्यांना भेटता येईल. खरोखर राखी करता, राखी तुला काही अडचण असेल, तुझे भाऊ आहेत, मला माहित आहे तुझ्या भावाची काय परिस्थिती आहे, मी मामा आहे तुझा, तुला काही अडचण असेल तर मला सांगत चल. आता ठाकूर मॅडम आहे तिथं, तर तुझी आई आम्ही संपर्कात आहोत, एकमेकांना बोलतो. बाबा जरी राजकारणामध्ये आम्ही 2 वर्ष जरी बाजूला जरी गेलो पण त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एकत्र आलो. एकत्र त्यांच्या मनातले व्यथा मला या ठिकाणी या झाडाखाली बसून 1-1 तास त्यांनी बोललेला आहे. इंदोरने त्यांना अचानक त्यांचं देवासन झालं, अनपेक्षित झालं. ते आपण सगळे साक्षीदार आहोत. तुलाही माहित आहे मी त्यांच्यासोबत कसा होतो. त्याच्यानंतर आई असेल, भावाच्या याच्यामध्ये सुद्धा जे काही दुःखद निधन त्यांचं झालं त्याच्यानंतरही मी आम्ही सोबत होतो. त्यांचं वडिलांचं झालं, आई फोनवर एकमेकांना बोलतो, काही अडचणीला हे करतो. मला तर असं वाटतं की बाबा या ठिकाणी मला आता पैसा किंवा माझ्या मुलांसाठी किंवा माझ्या घरासाठी काही करण्याची फार मला गरज नाही. कारण माझा मुलगा डॉक्टर आहे, स्कूल डॉक्टर आहे, मोठा मुलगा भागवत सोबत व्यापार करतो, त्याच्यासोबत काय काय त्याच्या मला पैसा कमवण्यासाठी ते सक्षम आहे. आमच्या दोघांना शाळेसाठी, समाजासाठी, गावासाठी जे जे करता येईल आणि असे अजून काही पीडित असतील त्यांना काही मदत लागत असेल, मदत म्हणजे आर्थिक मदत हे कोणी कोणाला देऊन कमी होत नाही, पण ऊर्जा आणि मार्गदर्शन हे आपल्याला नक्कीच करता येईल. आणि जितकं काही सहकार्य आपल्याला करता येईल ते आपण नक्कीच करू. तुम्हाला मी जाता जाता एवढेच सूचना देतो, एवढंच सुचवू शकतो, विनंती करू इच्छितो की आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपले सासू सासरे आणि आपले जे काही वडील गुरु असतील, शाळा असेल, गाव असेल, त्याची आपण आठवण शेवटच्या घटकापर्यंत केली पाहिजे. जितकं देवाला आपण नमस्कार करतो तेवढे त्याच्याही पेक्षा जास्त ऋण आपल्या आई वडिलांचे आपल्यावर आहे आणि शाळेचे आहेत. एवढंच आपण ध्यानात ठेवलं पाहिजे, एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आपण मला बोलवलात, मान सन्मान केलात त्याबद्दल सगळ्यांची ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आताच मला फोनच्या माध्यमातून या कासळी गावचे सरपंच प्रतिनिधी संभाजी टोंपे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना चंद्रपूरला आहे पण तो कार्यक्रम आपला पाहिला आणि आपल्याला शुभेच्छा पण दिल्या आणि आपल्या कार्याचा कौतुक केला. खरंच तुमच्या या वर्गमित्रांचा कार्यक्रम ही येणाऱ्या पिढीला किंवा येणाऱ्या करणाऱ्या प्रत्येकाला आपलं मार्गदर्शन लाभेल असेच आपले आदर्श. खूप सुंदर कार्यक्रम घेतलात आपण म्हणून त्यांचं शुभेच्छा आलेत, त्याचं पण धन्यवाद. आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शनासाठी मी श्रीनिवास यन्नावर यांना विनंती करतो आपण आपलं आभार प्रदर्शन करावा. त्यानंतर लगेच या ठिकाणी नाश्ता तयार आहे, टेबल तयार आहे, सर्व काही तयार आहे, फक्त आपल्यामुळे ते थांबलेले आहेत. आभार प्रदर्शन होईल. तदनंतर सर्व मान्यवरांना पण विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी नाश्ता करून आपण या ठिकाणून रजा घ्यावी. आभार प्रदर्शनासाठी श्रीनिवास यन्नावर. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय श्री लक्ष्मणरावजी खट्टरवाड आणि गुरुजन विलासराव गुरुजी आणि लंके गुरुजी यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला. तसेच मामी सौभाग्यवती रेखाताई खट्टरवाड यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमासाठी वेळ दिला. नाही, आमचा कार्यक्रम अजून पुढे आहे म्हणून यांचा आभार मी नंतर व्यक्त करतो.
करायचे असेल तर त्याच्याकडे जे आता सांगितलं किंवा योगा असेल, प्राणायाम असेल, त्यांना तुमच्या लक्ष देतील महिला जास्त. त्याच्यामुळे मागे थांबा सगळे, मग वर्गमित्र या. नाही दुसऱ्या ग्रुप मध्ये घेता येते, एक ग्रुप होऊन जाईल दुसरा. ठीक आहे, ठीक. या ठिकाणी छोटस पहिल्या सत्राचा अंतिम या ठिकाणी होत आहे. आता नाश्ता झाल्यानंतर पुन्हा आपलं दुसरा सत्र चालू होणार आहे, त्यानंतर तिसरा सत्र आहे. तरी सर्व वर्गमित्रांना मी विनंती करतो, या ठिकाणी कोणी जायचं नाही, नाश्ता करायचं आणि या ठिकाणी थांबायचं. झाडांनी सुद्धा काळजी आपण घेतलं पाहिजे. विनंती आपण स्वीकार करावा. बालाजी भाऊ घेऊन या. परीक्षा आपण सरांना देत आहोत. सर्व माधव चिंतले आणि शेषराव इंगळे यांनी आपल्या त्या कार्यालयातून वन विभागातून त्यांनी खूप सुंदर असं झाडं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध